आता आपण उभे आहोत चिंचगड गावच्या जवळपास. तर या रस्त्याने रोवले या मायनिंगची वाहतूक चालू असते. तर बघू शकता माझ्या पाठीमागून एक डंपर जात आहे. तर आता काय घडलं या रस्त्यावरती तुम्हाला सांगतो. तर या रस्त्यावरती आता जो माल वाहून जाणारा जो बॉक्साईडचा डंपर आहे तो माल तिथे वाहतूक करून पुन्हा रिटर्न येत होता आणि त्यानं रिटर्न येताना ती फुल दारू प्यायली होती आणि रस्त्याने तो अक्षरशः वाकडी तिकडं कसंही चालवत होता. त्याच्या मागून एस टी होती आणि त्या एस टीवाल्याने जेव्हा पाहिलं तेव्हा इतर लोकांना सांगितलं आणि त्यामुळे त्यांना त्यामुळे त्या ड्रायव्हरला थांबवण्यात आलेलं आहे आणि त्याची गाडी थांबवून ठेवलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आता पुढेच. तर अशा प्रकारे बघा रोज असे अपघात घडत आहेत. जे मायनिंग आहेत तर मायनिंगचे डंपर आहेत ते ओव्हरलोड असे ट्रान्सपोर्ट करत आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारे दारू पिऊन वाहतूक करत आहेत. तर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. तर हा व्हिडिओ आहे तो गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे. गायचा विसा खाली या शावरला कळतंय काय शावरला त्यांनी रॉंग साईडने कुठे चालवते हा फास्ट पण मारते तेवढं. कुठे चाललंय साईड बीट पण नाही देत काही. जाऊ दे त्याला उलट कुठे मारतोय कुठं चालवतोय. जमतंय की नाही झालं. अच्छा गावात रे तर पाहिलं तर अशा प्रकारे हे ड्रायव्हर लोक मायनिंगचे ड्रायव्हर लोक ट्रान्सपोर्ट करतायत. तर याच्यावरती कोणतीही कारवाई केली जात नाही. तर काही दिवसापूर्वी ओव्हरलोड जो डंपर होता तो चिंचगड गावाजवळच पलटी झाला होता. त्यानंतरला अशा प्रकारे हे दारू पिऊन वाहतूक करतायत. तर त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जात नाही प्रशासनाकडून. याबाबत आजूबाजूच्या गावातील लोकांनी कंप्लेंट केलेली आहे तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. तर अशा प्रकारे एक प्रकारे या मायनिंगला प्रशासनाकडूनच एक प्रकारे सपोर्ट मिळतो आहे, त्यांना सूट दिली जाते. तर याच्यावरती काय कारवाई करणार हे महत्त्वाचं आहे. कारण तर एखाद्याचा जर जीव गेला त्यानंतरच कारवाई होईल का हे मला प्रशासनाला विचारायचं आहे. आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिलात तो डंपरमध्ये समोरून बाईक येताना किती ते वाचले लोक, जर त्यामध्ये जीव गेला असता तर याला जबाबदार कोण होतं. तर अशा प्रकारे हे लोक दारू पिऊन ट्रान्सपोर्ट करतायत. याच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही आहे. तर लवकरात लवकर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तर अशा प्रकारे हे मायनिंग जर लोकांच्या जीवाशी खेळ करणार असेल, अशा प्रकारे दारू पिऊन गाडी चालवणार असतील तर नक्कीच धोका आहे आणि याच्यावरती प्रशासनाने कारवाई करावी. नाहीतर प्रशासनाने पाहत राहावं, एखाद्याचा जीव जाईल तेव्हा मग कारवाई करा. तर बघा हाच तो डंपर आहे. आता इथे बाजूला थांबवण्यात आलेला आहे. तर पूर्णपणे दारू पिऊन तो चालत होता. तर त्या ड्रायव्हरला घेऊन गेलेले आहेत लोक. तर आता इकडे साईडला उभा करून ठेवलेला आहे.